नमस्कार. आपणा सर्वांचं स्वागत आहे अर्चना गावडे या चॅनेलमध्ये. या चॅनलमार्फत आपण नवनवीन व्हिडिओ त्यासाठी घेऊन येत असतो, ज्यामध्ये कोकणातील सण, उत्सव, रीती, परंपरा, खाद्यसंस्कृती, व्यवसाय, उद्योग याबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. एखादी चांगली उपयोगी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच आम्ही प्रयत्न करत असतो. दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या आग्नेयवाडीतील श्री भराडी देवीची जत्रा शनिवारी तारीख 4 फेब्रुवारी 2023 या दिवशी मोठ्या उत्साहात, आनंदात आणि जल्लोषात पार पडली. आग्नेयवाडी हे गाव म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला मालवण तालुक्यातल्या मसुरे या गावच्या 12 वाडींमधली एक वाडी. हे गाव डोंगरात वसलेलं. मनान गावात शेतजमीन नाही, सगळी भरड जमीन असा. अशा या गावात भरडावर या देवीचा सुरेख संगमरवरी देऊळ असा. या गावच्या गावकऱ्यात आंगणे आडनावाच्या लोकांची संख्या जास्त, त्यामुळे या गावात आंगणेवाडी या नावाने ओळखत. या देवीची कोरीव आणि घडीव मूर्ती बसवलेली नाही. 2.5 फूटभर उंचीचो एक काळ्या रंगाचो पाषाण असा. उत्सवाच्या दिवसातच या पाषाणावर चांदीचो मुखवटो चढवून तेका जरी काठाची भरजरी साडी चोळी नेसवत, दागिने मुकुट घालतात, हार रिणी घालून सजवतात. कितीतरी वर्ष अगोदर यो पाषाण मोकळ्या माळरानात होतो. एका ग्रामस्थानं पाळलेली एक गाय पोटभर खाय, पण घरात दुधाचो एक थेंबव दे नाही. मालकानं पाळत ठेवल्यावर समजला काय ती गाव दररोज न चुकवता या भरडावर येऊन या पाषाणावर दुधाची धार सोडता. या बघल्यावर मालकाक पटला, या काय वेगळाच गणित असा. ह्यो साधो सुधो पाषाण नाही, दिव्य पाषाण असा. ते तोसून लोकांनी ह्या मंदिर बांधल्यानी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री भराडी देवी हिच्या वार्षिक उत्सवाची कोणतीच तिथी तारीख नाही. या देवीचा वैशिष्ट्य म्हणजे हिका रानडुकराची पारत लागतं. या दरम्यान या भागात भुईमुगाचं भरपूर पीक येतं. त्याच्यावर ताव मारण्यासाठी रानडुकरं येतात आणि सगळ्या पिकाचं उद्ध्वस्त करतात आणि हाताबोटात गेलेल्या पिकाची नासाडी जाऊन शेतकऱ्यांचा लय नुकसान होतं. या टाळूच्यासाठीच देवीची ही योजना असतली. साधारणपणे नोव्हेंबरच्या महिन्यात 3ऱ्या नाही तर 4थ्या आठवड्यात देवीचं कौल घेऊन जवळ बंदुकी असलेले गावातले झिलके टोळे रात्रीच्या टायमाक रानडुकराच्या शिकारीक चारव दिशेने बाहेर पडतात. शिकार कधी गावतली तर काय सांगाक येणार नाही. दररोज त्याच्या मागे लागत प्रवासा लागतात. एखाद्या टोळीक शिकार गावली काय ढोल डबे वाजवून बाकीच्या टोळ्यांका कळवतात. मग सगळेजण येऊन शिकार झालेल्या डुकराक जाड काट्यान बांधून उचलून मंदिरात हाडतात. जो डुकर उकलूक 8 जण लागले तर तो आटकीचो डुकर, 12 जण लागले तर तो बारकीचो डुकर असं म्हणतात. मग ते शिकार देवीच्या पुढ्यात ठेवून देवी गारणं घालतात. मग मिळालेली शिकारी आणि गावकऱ्यात प्रसाद म्हणून वाटून घेतात. अर्थात ज्याच्या बंदुकीनं ही पारत झाली तेका एक वाटो अधिक गावता. ह्याच्यानंतर सवड काढून एका दिवशी गावातले ग्रामस्थ, मानकरी, तलाठी, पोलीस पाटील आणि बाकीच्यांची बैठक बोलवतात व देवीक पुन्हा एकदा कौल लावून जत्रेची तारीख ठरवतात. एकदा तारीख ठरली काय मग कोणत्या परिस्थितीत त्याच्यात बदल करणार नाही. शक्यतो फेब्रुवारी महिन्याच्या 2ऱ्या, 3ऱ्या नाही तर 4थ्या आठवड्यात, शक्यतो शनिवार किंवा रविवार या दिवशी जत्रा आयोजित करूच्यासाठी देवीचं कौल घेण्याची प्रयत्न केला जातो. एरवी देवीची खणी नारायण ओटी भरण्याचा काय वर्षभर सुरूच असतात, पण जत्रेची तारीख ठरल्यावर मात्र जत्रा संपन्न जायसर देवीची ओटी भरूक परवानगी देणत नाही. आंगणेवाडी गावातले प्रमुख मानकरी म्हणून आंगणे कुटुंबियांका जत्रेच्या दिवशी देवीची ओटी भरण्याचं पहिलं मान गावता. त्यात आधीच सांगितल्यापासून पहिलो मान ह्यो आंगणे कुटुंबियांका गावं. तोपर्यंत सकाळी 6 वाजता इले बाकीचे भाविक यावर 8:30 ते 9 वाजेपर्यंत ताटकत रांगेत उभे राहत. त्यामुळे आंगणे कुटुंबाचे दर्शन आणि ओट्या भरण्याचं काम पूर्ण झाल्यावरच रांगेत उभ्या राहिलेल्या सर्वसामान्य नागरिकांना पहिल्या भाविक सकाळी 9 नंतरच मंदिरात दर्शन मिळा. पण दरवर्षी वाढत जाणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन मंदिर प्रशासनानं याबाबतीत काही वर्षा अगोदर मोठा निर्णय घेतला आणि देवीचं कौल घेऊन जत्रेच्या आदल्या रात्री 12 वाजल्यापासून दर्शन आणि ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू करूची प्रथा सुरू केल्याने. त्यामुळे आता देवीची जत्रा 1.5 नाही तर 2 दिवसापर्यंत चालतली. देवीचं नवस फेडण्याचे बरेच प्रकार असतात. एक जावळ काढून
दुसरं तुला भार करून, तिसरं म्हणजे देवीक सांगायचं माझा अमक्या अमक्या एक काम कर, मग पुढच्या वर्षात जत्रेत मी दिवसभर कडक उपास करी, रात्री नैवेद्य दाखवल्यावर उपास सोडतलंय. या जत्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या रात्री देवीच्या देवळातले नैवेद्य पूर्ण झाल्यावरच अंगणेवाडीतील जवळजवळ प्रत्येक ग्रामस्थ आपल्या घरात काळ्या वाटाण्याचं झणझणीत सांबार आणि काही पक्वानाचं कट, वड्याचं लज्जतदार जेवण बनवून यात्रेतील भाविकांका अग्राणी जेवक येवचा आणि पोटभर जेवणाचे आग्रह करीत असता. मग तो भाविक त्याच्या ओळखीचे असान दे नाही तर नसान दे. या जत्रेत शेकड्यानी दुकानं हाटला लावतात व या हाटलातल्या गरमागरम बटाटे वडे आणि कुरकुरीत कांदा भाजी यांच्या वासाने भूक चाळवली गेली नाही तरच नवं. जत्रेतील मालवणी खाजा, तुपात तयार केलेल्या पिवळ्या धम्मक घिवर आणि पांढऱ्या सुत्रफेंचं दुकानं बघूची मजा काय विचारूकच नको. ही भराडी माता नवसाक पावणारी देवता म्हणून प्रसिद्ध असा. दरवर्षी तिच्या भाविकांच्या संख्येत वाढच होत असा. तेथून भाविकांशिवाय केवळ मौजमजा करण्यासाठी देखील बरेच लोक येतात. अंगणेवाडी जत्रेक जावचा म्हणजे फक्त मौजमजा करूक जावचा हीच त्या लोकांची भावना असता. आता ही भाविकांची संख्या 15 ते 20 लाखापर्यंत गेलेली असा. साहजिकच यात्रेच्या दरम्यान पोलिसांच्या बरोबरीने नाही म्हटला तरी थोडी जास्त नोकरी एस.टी. महामंडळाचे बस चालक आणि वाहक ह्याची होत असता. या मात्र खरा. या 1.5-2 दिवसात एस.टीच्या प्रत्येक मार्गावर जादा बसेस सोडून लाखो प्रवाशांका त्यांच्या गावातून अंगणेवाडी काढून परत त्यांच्या गावात नेऊन सोडीची जबाबदारी त्या आनंदाने पार पडतात. देवी भराडी मातेचे सुपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहावत ही तिच्या चरणी प्रार्थना.